पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक डीप मिड विकेट मध्ये आपण पाहतोय, एक लॉंग ऑफ मध्ये. पहिलाच बॉल मिस्टामिंग शॉट आणि बॉलर कॅच आपण पाहतोय. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच अँड बोल्ड आपण पाहतोय. दीप पाटील यांचा, दीप पाटील स्ट्राइक्स फॉर मोठी झी. पहिल्याच विकेटचं पतन हरेश गावंड. जे हरेश गावंड खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर अत्यंत महत्वाची इम्पॉर्टंट विकेट होतीच. जिथे संघाची ती विकेट मैदानाच्या बाहेर पाठवण्यात पहिल्याच बॉलवरती दीप पाटील यांना यश येताना पाहतोय. 10 मिनिटात पहिला 2 ओव्हर होणं गरजेचं असणार आहे. पहिला बॉल 2 वाजून 15 मिनिटांनी डिलिव्हर झालाय. म्हणजेच 2 मधून 25 मिनिटांनी पहिली 2 षटकं आपली कंप्लीट करणं बंधनकारक असणार आहे ते मोठी झी संघाला. अन्यथा शेवटचं षटक आपल्याला फक्त 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर ठेवून आपल्याला फिल्डिंग करावी लागेल. समीर चालेत लेफ्ट हँडेड बॅटरना विन इन ॲट नंबर 3 आपण पाहतोय. त्या अर्थातच टीम जिथे संघाच्या माध्यमातून हरीश गावंड जर पाहायला गेला तर निराशेनं मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. मोठा फटका पहिल्याच बॉलवरती मारण्याचा प्रयत्न केला. बॉल जर पाहायला गेला तर स्टिकरवरती चढला गेला आणि त्यानंतर पाहतोय स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये दीप यांनी घेतलेला चांगला झेल पाहायला मिळाला. समीर आलेत बॅटर जिथे संघाच्या माध्यमातून 3 षटकांची लढत आहे. मागच्या मॅच मध्ये 39 धावा चेस करत असताना 39 धावा डिफेंड केल्या. शेवटच्या बॉलवर 1 बॉल आणि 2 धावांची गरज असताना टीम पनटोंगरी हा संघ डॉमिनेट झाला. यावेळी राऊंड विकेट स्क्वेअर कट करत असताना पिन पॉइंट गॅप पाहतोय. जणू काही सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीने 2 फिल्डरच्या मधून हा गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. समीर येता क्षणी समीर आपला नॅचरल गेम खेळत असताना पहिल्याच बॉलवरती या 4 धावा पाहायला मिळाल्या. 4 धावांनी स्कोर कार्डला सुरुवात होत असताना आराध्य 11 जीतोय जीते. 4 धावा समीर यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 4 धावांनी सुरुवात पाहतोय. हरीश गावंड बाद झाल्यानंतर मैदानात आज 1 डाऊन. 3ऱ्या क्रमांकावरती समीर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्लॉग हिट करायचं होता. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. स्लोवर बॉल परंतु त्याच्यामध्ये मिळालेला बाउन्स चकमा देऊन गेला फलंदाज समीर यांना आणि अखेरीस डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. डॉट बॉल ना धावसंख्या जैसे थे आतापर्यंत 3 बॉल 4 धावा. यावेळी नॅचरल ऑफ ब्रेक समीर यांच्यासाठी लेग ब्रेक झाला आणि हा बॉल देखील डॉट बॉल येतोय. बॅटचा इनसाइड एज जरूर लागला होता. हलक्या हाताने सॉफ्ट हँडनं बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढायचं होतं परंतु बॅटचा इनर एज लागला आणि त्यानंतर यष्टीरक्षकांच्या हातामध्येच बॉल जाऊन विसावतोय. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही आणि धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेला तर 4 बॉल झालेत आणि 4च धावा टीम जिते. यावेळी पुन्हा एकदा फुल करत असताना यावेळी बॉल जातोय लॉंग लेग क्षेत्रातून सीमारेषा पार. येथील धावा 4 चौकार. या अगोदरचा फटका जर पाहायला गेला तर पॉइंटच्या क्षेत्रातून मारला होता. त्यानंतरचा चौकार जर पाहायला गेला तर लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये हा पुल शॉट पाहायला मिळाला तो समीर यांचा. आणि अशातच जर पाहायला गेला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. एका विकेटच्या मोबदल्यात 8 धावा टीम जिथे संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल शेवटचा बॉल शिल्लक असणारा पहिल्या षटकातील पहिलं पॉवर प्लेचं षटक दीप पाटील. पुन्हा एकदा स्लोवर बॉल हाताला गेला. पॅडवरती बॉल येतोय तोपर्यंत पाहायला मिळेल ती एकेरी धाव. एकेरी धावेने जर पाहायला गेला तर हा स्कोर कार्ड 1 धावाने वधारते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 9च्या घरात. 2 चौकार आणि 1 सिंगल अशा 9 धावा टीम जितोय जिते या संघासाठी. धावसंख्येत जरा विचार करायला गेला तर 3 षटकांची लढत आहे आणि 3 षटकांच्या लढतीमध्ये कमीत कमी इथून 33-34 पर्यंत जातोय जिथे संघ. कारण दुसऱ्या इनिंग मध्ये जर पाहायला गेला तर मागच्या मॅच मध्ये अंकेश कामोटकर यांची तडाखेबाज विस्फोटक अशी फलंदाजी आपण पाहिली होती टीम मोठी झी संघासाठी आणि तेच अंकेश कामोटकर कदाचित सेकंड इनिंग मध्ये चांगला खेळ करताना दिसतील. तोपर्यंत दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे. दुसऱ्या षटकात गोलंदाज हर्ष भोपी. दुसऱ्या षटकात आणखी एक युवा टॅलेंट आपण पाहतोय टीम
मोठी झी संघाच्या माध्यमातून हर्ष भोपी ओव्हर द विकेट. पहिल्यांदाच स्ट्राईक एंड वरती रोहित अद्याप देखील ऑफ स्ट्राईक आहेत. समीर यांच्यासाठी लोवर फुल टॉस, त्याला मात्र भिटकावून दिलाय. सरळ बॉल जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. 6 धावा आल्यात. 6 धावांनी स्कोर कार्ड अत्यंत वेगानं आता जाताना दिसेल. तो जिते संघाचा धावफलकावरती 6 धावा ऍड होताना दिसतील. याच्या अगोदर देखील जर पाहायला गेला तर 2 चौकार आतापर्यंत पाहिले होते ते समीर यांच्या बॅट मधून. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर रोहित मात्र आतापर्यंत जर पाहायला गेलं दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि ऑफ स्ट्राईक आहेत अद्यापर्यंत. रोहित यांच्यावरती देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. परंतु तोपर्यंत समीर ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी धावा जमवण्याचं काम. हरीश गावण बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा फुलटॉस फुल करायचा होता. अंपायरचा नो बॉलचा कॉल येतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा बॉल फील्ड केला जातोय. अर्थातच नो प्लस एक अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसतील. थोडा पहिला षटकार मारल्यानंतर हर्ष भोपी कुठेतरी स्वतःवरती दडपण अनुभवत आहेत आणि अनुभवातून या दडपणातून जर बाहेर निघायचं असेल तर कुठेतरी कमबॅक करावा लागेल. परंतु जे ऑफ स्ट्राईक होते पहिल्या 8 बॉल मध्ये रोहित म्हात्रे ते आता ऑन स्ट्राईक आणि त्यांच्यासाठी पहिलाच बॉल हा फ्री हिटचा बॉल. रोहित म्हात्रे प्रॉपर कनेक्शन आणि सरळ बॉल पाठवलाय पेन मार्केट मध्ये. पहिल्यांदाच आउट ऑफ द पार्क. रोहित म्हात्रे हिटमॅन ऑफ जिते पहिल्याच बॉल वरती ठोकतोय षटकार. काही फटका पाहायला मिळाला. परफेक्ट टायमिंग ऑफ द बॅट हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. फ्री हिट होता रोहित यांना माहित होतं आणि त्याचाच फायदा उठवत हर्ष भोपी यांचा बॉल मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 6 धावांनी स्कोर कार्ड वधारताना दिसेल. धावसंख्येत बदल. धावसंख्येत तब्बल 23 धावा. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी एक. वन मोर. इट्स अ ह्यूज अँड ह्यूज. अनदर नो. दूसरा नो बॉल. सेकंड बीमर आपल्याला पाहायला मिळाला. कारणास्तव आता खऱ्या अर्थानं हर्ष भोपी यांना गोलंदाजी बंद करावी लागणार आहे. गोलंदाजी करत असताना दडपण पाहायला मिळाले. 2 षटकार रोहित यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. बरेचसे एक्सपेन्सिव्ह आता जर पाहायला मिळतात. फक्त 2 बॉल आणि जवळजवळ जर पाहायला गेलात ना आता 2 बॉल मध्ये 20 धावा खर्च केल्यात. 2 बॉल मध्ये 21 धावा खर्च केल्यात 2 बॉल मध्ये. नवीन बॉलर परंतु फ्री हिट न सुरुवात करतील. नवीन बॉलर अंकेश कामोटकर. फ्री हिटचा बॉल त्याला सरळ कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न पाहतोय. परंतु सरळ फिल्डरच्या हातामध्ये फ्री हिट असल्या कारणाने 1 धाव कंप्लीट पाहतोय. अंकेश येणं भाग पडलं गेलं. कारण मागच्या जर 2 बॉलचा विचार करायला गेलात ना तर दोन्ही बॉल हे बीमरचे टाकल्या कारणानं हर्ष भोपी आता या मॅच मध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. आणि त्यानंतर अंकेश कामोटकर उर्वरित 4 बॉल डिलिव्हर करण्यासाठी आले आणि पहिलाच बॉल डिलिव्हर करत असताना फ्री हिटचा बॉल डिलिव्हर केला. रोहित यांच्यासाठी 1 धाव. समीर यांच्यासाठी आता राऊंड विकेट. पुन्हा एकदा 38 सर्कलला क्लिअर केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू धावतोय फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावेनं जर पाहायला गेलं तर धावसंख्येत दोन्ही बदल. धावसंख्या 33 डबल 3.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. 33 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती पाहतोय. स्लोवर पद्धतीने हा बॉल अंकेश कामोडकर यांनी डिलिव्हर केलाय. धावसंख्येत कोणत्याही प्रकारचा आता बदल पाहायला मिळाला नाही, परंतु जर पाहायला गेला तर दुसरं षटक मार्गस्थ असताना जेवढ्या धावा 3-4 षटकामध्ये येत नाही तेवढ्या धावा दुसरं षटक मार्गस्थ असताना जितो आई जिते या संघाला सध्याच्या घडीला धावफलकावरती 33 धावा पाहतोय. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलाय. डीप कव्हरच्या क्षेत्रात बॉल फील्ड केला होता. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु थांबलेत. एकच धाव कंप्लीट गेली. चला पुढच्या मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतोय. पुढच्या मॅच साठी श्रीराम बलवली आणि रामवाडी टॉस साठी यायचं आहे. श्रीराम बलवली देव आणि रामवाडी आपण टॉस साठी यायचं आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि जर पाहायला गेला तर जो टाइम अलॉट केला होता 10 मिनिटाचा ते पूर्ण 10 मिनिट वापरलेले आहेत. शेवटचं षटक शिल्लक आणि शेवटच्या षटकात आतापर्यंत धावफलकाचा विचार करायला गेलात ना तर धावफलकावरती धावा लागल्यात 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात 8 धावा होत्या आणि या षटकाचा विचार करायला गेलात ना पहिल्या षटकात माफी असावी 9 धावा होत्या आणि या षटकात जवळ जर पाहायला गेला तर 25 धावा खर्च कराव्या लागल्या. शेवटचं षटक संकेत पंडित याचा पहिलाच बॉल हुक करायच्या नादात पहिलाच बॉल जर पाहायला गेला तर फाईन लेगच्या हातामध्ये बॉल जातोय. पहिल्याच बॉल वरती यश येतोय. समीर मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. समीर मैदानाच्या बाहेर आणि आता मैदानाच्या आतमध्ये पाहतोय मंदार एंटर होताना दिसतील. मंदार मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात परंतु एखादी सिंगल काढून जर स्ट्राईक एंड वरती रोहित यांना आणलं गेलं तर कदाचित एखाद दुसरा मोठा फटका टीम आराध्य 11 जितोय जिते या संघासाठी देखील आपण पाहू शकतोय. कारण रोहित यांच्या बॅट मधून जे आज काही फटके पाहायला मिळाले प्रेक्षणीय आणि दर्शनीय असे फटके आज रोहित यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. ताकदीचा आणि बॉटमॅनचा चांगला वापर आज रोहित यांनी या मॅच मध्ये करून दाखवलाय. आतापर्यंत जर पाहायला गेला तर रोहित यांच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार पाहायला मिळालेत. मंदार नी बॅटर लास्ट 5 बॉल रिमेनिंग. संकेत पंडित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. बॅटची इनसाइड एज कीपरच्या दस्तानामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. एक डॉट बॉल या षटकातील शेवटचं स्लॉग षटक आहे. मंगंडेड करण्याचा प्रयत्न पाहिला संकेत पंडित याचा. रोहित यांना
पंच काय ओके नेक्स्ट बॉल बॅटची एज लागली होती एज लागले विकेट पाहतोय बंधारा मैदानाच्या बाहेर पाहतोय केतन असताना मंदाराने प्रमोट केलं होतं प्रमोट करणं देखील युवा टॅलेंटला गरज आहे मोठ्या प्लॅटफॉर्मवरती प्लॅटफॉर्म सेट आहे धावा चांगल्या जमा झालेल्या आपण पाहिल्यात आणि अशातच जर पाहायला गेलं तर मंदाराने प्रमोट केलं होतं आपल्या खेळाडूंना जेव्हा आपल्या संघाची मजबूत स्थिती आहे तेव्हा युवा टॅलेंटला प्रमोट करणं देखील गरजेचं होतं आणि आज मंदार यांना प्रमोट केलं होतं परंतु मंदार यशस्वी होऊ शकले नाही परिणामी मंदार मैदानाच्या बाहेर आली आणि आता केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय षटकातील शिल्लक बॉल असणार आहे ते 3 बॉल शिल्लक असणार आहेत लास्ट 3 बॉल रिमेनिंग केतन येता क्षणी टायमिंग प्रॉपर बॉल करतोय बॉन्ड लाईनचं सफर येतोय षटकार काही शॉट मारायला मिळाला तो केतन यांचा टीम जिते संघासाठी धावसंख्येत तब्बल 6 नि भर 40 धावा लास्ट बॉल 40 धावा आणखी एक 1 मोर परंतु यावेळी उंची जास्त लांबी कमी परिणामी केतन बॅक टू द डगआउट रोहित मात्रे पुन्हा एकदा जे पहिल्या षटकामध्ये ऑफ स्ट्राईक राहिले होते या षटकामध्ये देखील ऑफ स्ट्राईक आपण पाहतो रोहित यांना आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या षटकासाठी प्रतीक प्रिन्स प्रतीक मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी धावा 40 5 बॉल फक्त एक केतन यांचा षटकार पाहायला मिळाला 6 धावा या षटकामध्ये फक्त एक षटकार 34 होत्या 2 ओव्हरमध्ये आणखी एक डॉट बॉल आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला जिथे 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 41 धावा चेस करायच्या आहेत दुसऱ्या सत्रामध्ये टीम जुई संघाला चला टॉस साठी या श्रीराम बलवली आणि रामवाडी टॉस साठी यायचं आहे लास्ट कॉल असणार आहे आपल्यासाठी श्रीराम बलवली आणि रामवाडी थर्ड मॅच असणार आहे एपुलची टॉस साठी यायचं आहे चला बलवलेली रामवाडी टॉस साठी यायचा आहे श्रीराम बलवली आणि रामवाडी टॉस साठी या थर्ड मॅच असणार आहे एपुलची
चाळीस धावा 41 धावांचा चेस. निनाद भोईर आणि अंकित कामोटकर अशी ओपनिंग पेअर पाहतोय मोठी जुई संघाच्या माध्यमातून. ग्रीष्मा 11 अकादमी चॅम्पियन मोठी जुई आणि त्यांना फाईट करतोय. आराध्या 11 जितोय जिते. चला टॉस साठी यायचं आहे. श्रीराम बलवली आणि रामवाडी टॉस साठी या. लास्ट कॉल असणार आहे आपल्यासाठी. मॅचला सुरुवात होते. दुसरं सत्र आपल्या समोर जिथं चेस असणार आहे 41 धावांचा. टीम मोठी जुई संघासाठी 3 षटकांची लढत. 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं कंप्लीट करायची आहे. टीम जिते. पॉवर प्लेचं पहिले षटक. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. एक लॉंग ऑफ मध्ये पाहतोय आणि एक डीप मिड विकेट पाहतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये जर पाहायला गेला तर फाईन लेग पाहतोय, स्क्वेअर लेग पाहतोय, मिड ऑन पाहतोय. तदनंतर एक कव्हर पॉइंट आणि एक शॉट थर्ड मॅन. मॅचला सुरुवात हरीश कावंत पहिल्याच षटकामध्ये. पहिलाच बॉल लेफ्ट केलाय. पहिलाच बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. येथील धावा 4 धावांनी सुरुवात करत असताना निनाद भोईर मागच्या मॅच मध्ये अपयशी राहिले होते, परंतु या मॅच मध्ये आपल्या संघाला मोठं टार्गेट आहे आणि मोठं टार्गेट चेस करत असताना आपलं मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं जेवढं असेल तेवढंच सोबतीला धावा देणं देखील गरजेचं असणार आहे. आणि हाच आलाय पहिला चौकार. जसा चौकार गेला तसा लॉंग ऑफचा खेळाडू आता रोहित मादरे यांना लॉंग ऑन मध्ये आणलं गेलंय. चला श्रीराम बलवली टॉस साठी या. रामवाडी संघ हजर आहे. श्रीराम बलवली. सिंगल आली. स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळालं. आता अंकिश कामोटकर लॉफ्ट केलाय. क्लिअर केलाय 38 सर्कलला. बॉल जातोय सरळ वाईडिश लॉंग ऑफच्या बाउंड्रीच्या बाहेर. अंकिश कामोटकर ब्रँडेड चौकार. पहिल्या षटकामध्ये हरीश गावण यांच्यावरती हल्ला चढवला जातोय. समोर कोणता गोलंदाजी करतोय हे लक्षात न घेता समोरील काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. तो मोठी जुई संघाच्या माध्यमातून हरीश गावणवरती चढवलेला हल्ला पाहतोय. आतापर्यंत पहिल्या 3 बॉल मध्ये 9 धावा हरीश यांच्या अगेन्स्ट. यावेळी पुन्हा एकदा लेग कट करायचा प्रयत्न पाहतोय, परंतु फाईन लीग मध्ये प्रिन्स प्रतीक आहेत बॉल पकडतात. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळालं. प्रत्येक खेळाडूने 2 बॉल फेस केल्याने प्रत्येकी 5 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या आहेत. अशा पद्धतीने 4 बॉल आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या त्या 10. 4 बॉल 10 धावा. टीम मोठी जुई. पुढचा बॉल हरीश. इट्स अ ह्यूज षटकार. काय शॉट पाहायला मिळाला. लवकर बॉल रीड केला. बॉलच्या मेरिट वरती गेले आणि पिकअप शॉट सरळ मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी पाठवला निनाद भोईर. चला टीम बोलवली टॉस साठी आहे मित्रांनो. नेक्स्ट बॉल हरीश. यावेळी लेग ब्रेक पाहायला मिळाला. अखेरी शेवटचा डॉट बॉल आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकाचा विचार करायला गेला तर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि आता गरज असणार आहे 25 धावांची. आणखी येणाऱ्या 2 षटकामध्ये 12.50चा आस्किंग रेट. 2 वाजून 38 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि तब्बल जर पाहायला गेला तर 3 मिनिटात हे षटक कंप्लीट केलं
जरूर धावा आल्या, परंतु धावा येताना देखील कमी वेळामध्ये हे षटक कंप्लीट केलं गेलंय. आता पुढचं षटक, पुढच्या षटकामध्ये धावा अशाच पद्धतीने बनवायच्या आहेत आणि तशाच पद्धतीने काउंटर अटॅक आपला चालू ठेवणं गरजेचं असणार आहे. ते टीम मोठी जुई या संघासाठी आणि याचसाठी जर पाहायला गेला तर ही विकेट जी पार्टनरशिप बिल्डअप करत आहे. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. अंकिशच्या बॅटमधून 1 चौकार, दुसऱ्या बाजूनं निनाद भोईर यांच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावा. चला ही मॅच बघा, आयोजकांकडून सूचना आलेली आहे. बलवली संघ ही मॅच संपपर्यंत जर आपण आलात नाहीत, सॉरी हा षटक संपपर्यंत जर कॅप्टन हजर राहिला नाही तर समोरील संघाला टॉस विन दिला जाईल. लोअर फुल टॉस, फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल फील्ड केला जातो 1 धावेसाठी. टीम बलवली आयोजकांकडून आपणासाठी सूचना आलेली आहे. हे षटक संपायच्या अगोदर आपण हजर राहिला नाही तर अपोनंट टीमला टॉस विन दिला जाईल. रामवाडी कॅप्टन संपर्क साधायचा. रामवाडी कॅप्टन, पंच बॉल 4. ओके, लोअर फुल टॉस बॉल पाहतोय, अलॉंग द कार्पेट बॉल जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1च धाव, 5 बॉल आणि 5 सिंगल पाहतोय. प्रिन्सचा झेल पाहतोय. आणखी 1 विकेट, अर्थातच पहिली विकेट निनाद भोईर मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. आठ मिनिट मध्ये 2 षटक कंप्लीट केले जिथे संघाने. आता शेवटचं षटक धावफलकावरती धावा पाहतोय निनाद भोईर. शेवटचं षटक धावफलकावरती धावा पाहतोय. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 21 जिंकण्यासाठी 20, आणखी 20 धाव्यांची गरज. 6 बॉल 20 धावा.
माफी असावी 22 ना मग 20च सांगितलं मी हा सॉरी माफी असावी 22 धावा 22 धावा 19 ची गरज असेल 6 बॉल 19 6 बॉल 19 रोहित शेवटच्या षटकात 6 बॉल आणि 19 धावांची गरज अंकेश कामोटकर पूर्णपणे आता 22 धावा झाल्या 6 बॉल आणि 19 धावांची गरज 6 बॉल 19 रोहित म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज अंकेश कामोटकर मंगेश पाटील बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती परंतु सर्वांच्या नजरा असणार आहेत त्या अंकेश कामोटकर काय करतील मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने अफलातून फलंदाजी केली तशाच पद्धतीने एक्सपेक्ट करत असणार अंकेश कामोटकर यांच्याकडून गरज असणार आहे फलंदाजीची वादली खेळली करणं गरजेचं असणार आहे अंकेश कामोटकर समोर आहेत रोहित म्हात्रे 6 बॉल 19 पहिलाच बॉल लेफ्ट केलाय व्हॉट एफर्ट सिक्सर व्हॉलेंटियर आहेत षटकाराला व्हॉलेंटियर आहेत रवी पाटील आहेत व्हॉलेंटियर 6 धावा आल्यात व्हॉलेंटियर आहेत डोलबी संघाचे परंतु जो एफर्ट दिला होता त्या एफर्टची प्रशंसा केली जाईल काय एफर्ट लावला शेवटचा बॉडी बॅलन्स राखत देखील व्हॉलेंटियर्स बघा आपण एका ठिकाणी बसून राहू नका यज्ञेश मनीष आणि पार्थ यज्ञेश प्रणित आणि पार्थ 5 बॉल आणि आता गरज असणार आहे ती 13 धावींची पहिल्याच बॉल वरती अंकेश कामोटकर दुसरा बॉल रोहित यावेळी बराचसा बाहेर फेकलेला बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एक्स्ट्राच्या 1 धाव वाढताना दिसत धावसंख्येत एकनी बदलाव पाहतोय 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 7 धावा आतापर्यंत पहिल्या बॉल मध्ये आल्यात आता येणारे 5 बॉल आणि 22 धावांची गरज असणार आहे सॉरी 12 आणखी एक मोठा फटका इट्स अ शूशन मॅक्सिमम षटकार अंकेश कामोटकर ब्रँडेड षटकार काय फटकेबाजी आज अंकेश कामोटकरच्या बॅट मधून पाहायला मिळते दुसऱ्या षटकात फक्त 5 सिंगल आल्या होत्या तरी देखील अंकेश कामोटकर स्वतःवरती नियंत्रण ठेवलं जणू काही बर्फाची लादी ठेवून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय आणि आता जर पाहायला गेला तर येणार 4 बॉलांनी जिंकण्यासाठी 6 धावा पहिल्याच 2 बॉल मध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट केलंय परंतु मॅच अद्याप देखील कोणी संघ जिंकलेला नाही कोणी संघ हरलेला नाही जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होत नाही तोपर्यंत मॅच संपत नाही जिते संघ आहे दिग्गज संघ सध्याच्या घडीला चालू वर्षात तुफान फॉर्म मध्ये असलेला जिते संघ यावेळी ओव्हर द विकेट आलेत रोहित यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकला गेला रोहित लाईन लेंथ वरती बदलाव मॅच सोडणार नाही आहे सहजासहजी जिते संघ पेन तालुक्यातील दिग्गज संघांपैकी एक संघ जितो आहे जिते आणि आज तो फाईट करतो मोठी जुई उरण तालुक्यातील या संघाला येणारे 3 बॉलांनी जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असताना रोहित अगेन्स्ट कामोटकर जागा बनवली खरा
खराब बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा या अंकेश कामोटकर. यू आर द मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या मॅच मध्ये देखील अंकेश कामोटकर बॅक टू बॅक प्लेअर ऑफ द मॅच. अफलातून फटकेबाजी पाहतोय अंकेश कामोटकर यांची. खराब बॉल रोहित म्हात्रे यांचा पाहायला मिळाला आणि अर्थातच त्याचा फायदा उठवत अंकेश कामोटकर यांनी ही